आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। आणि गावचे उद्योजक दिनेश पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत। धन्यवाद। तर आपण त्यानंतर राजेंद्र सर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। मी राजेंद्र भाई यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। त्यानंतर आमच्यामध्ये रियान भाई उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। मी रियान भाई यांना विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी। आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे मित्रांनो, आणि अंतिम दिवस असल्या कारणाने अनेक संख्येने पाहुणे या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांचा आपण आयोजकांच्या वतीने आज शुभ सन्मान करतोय, कारण मान्यवरांचा सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे। आणि त्याचमुळे आपण 7 स्टार ग्रुपच्या वतीने सर्व मान्यवरांना या ठिकाणी शुभ सन्मानित करत असताना त्यानंतर पुढील सन्मान आहे मुकेश भाई यांना विनंती असेल की आपण पुढे यावं। मुकेश भाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत, कारण यांच्यावर सुद्धा मात्र खूप मोठी जबाबदारी असते। ज्यावेळी वेअर हाऊस तिथे नक्की जॉब करत असतात, परंतु वेळेत वेळ काढून या स्पर्धेला ते खास करून शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दुसरी सेमीफायनलची लढत सुरू आहे मित्रांनो। मैदानाच्या आतमध्ये स्वराज 11 ढोले विरुद्ध विकी स्पोर्ट कुक्से, आणि कॉम्बॉक्स मध्ये आता सज्ज होत आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर। थँक्यू। तो आइए शुरुआत होती हुई 4 रनों से वहाँ पर बेहतरीन बैकफुट कवर ड्राइव मैच की पहली बॉल पर लगाते हुए बंटी और बबलू, ये दो भाई है। शिरताज इस बार बैठक शॉट, बहुत ही खूबसूरत हरकत ली और वहाँ पर गेंद को भेज दिया आनंद फानंद में, ये लगा भव्य चौका। में बरकत है असं म्हटलं जात आहे। आणि काय जबरदस्त बॅटिंग बंटी पाटीलकडनं पाहायला मिळते आपल्याला। 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केले आणि 3 चेंडूवर वैयक्तिक 8 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या। आणि ज्यावेळी विकी स्पोर्ट कुक्से संघ एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो हरीश पांड्या सर, त्यावेळी या दोन बंधूंचं चांगलं सहकार्य, चांगला खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतो। बहुत ही डेंजरस टीम है बंटी स्पोर्ट्स कुक्से। शिरताज की बॉल स्विच हिट लगाने का प्रयास अपील की गई थी, लेकिन अंपायर अजीम अब्दुल्ले की नज़र में वो बॉल का कांटेक्ट चैनल के बाहर का था। शायद ये वजह भी थी कि नाबाद घोषित किया है। बंटी 4 बॉल 8 और बबलू को अभी तक स्ट्राइक नहीं मिली है। स्वराज 11 ढोले और विकी स्पोर्ट्स कुक्से, ये ग्रामीण का आखिरी सेमीफाइनल। इसकी विजेता टीम चिरोबा वाशेरे से फाइनल मुकाबला खेलेगी। इस बार पूरा शफल कर दिया, स्वीप करने का प्रयास और नजर हटी, दुर्घटना घटी। काय खेळण्याचा प्रयत्न बंटी पाटील करत होता, आणि नक्कीच आपण जर पाहिले तर घराचा दरवाजा जर उघडा असेल तर मात्र त्या घरामध्ये नक्कीच चोरी होत असते। आणि त्याचमुळे तिन्ही इष्टा इथे मात्र गोलंदाजाला दाखवल्या, आणि त्या इष्टा मात्र गोलंदाज शिरताजने मात्र वाकवल्या। मोठे विकेट्स इथे मात्र मोठा धक्का लागत असताना विकी स्पोर्ट कुक्से संघाला। नहीं, यहाँ पर बल्लेबाज की गलती है। डेफिनेटली बंटी अच्छा खेल रहे थे, कोई अलग शॉट खेल सकते थे, लेकिन लगातार उन्होंने वही कोशिश की। जैसे दोपहर को भोजन के बाद दांत के अंदर मानो एक दाना चिटक जाए तो टूथपिक से आप बार बार जब तक निकलता नहीं आप कोशिश करते रहते हैं, और कई बार उसमें फिर खून निकल आता है, वैसे वही करते गए और बंटी ने अपना विकेट दे दिया। नए बैटर है महेश,
विकी स्पोर्ट्स कुक्से को मिलता हुआ पहला झटका। शिरताज, अगर आगरा में ताज है तो फिर स्वराज 11 डोहळो के पास शिरताज है। आणि अनेक वर्ष त्यांनी या ढोले गावाची या क्रिकेटच्या माध्यमातून सेवा केलेली आहे। अनेक असे मोठमोठे या स्पर्धेमध्ये त्याचं चांगलं कार्य आपण पाहिलेलं आहे। अतिशय घडवून देण्यास्ताना मात्र जबाबदारी स्वीकारतो पहिल्या ओव्हरमध्ये। कदमों का अच्छा इस्तेमाल, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधी लकीर खींची है, अपने पैर से रोका। ओहो, ऐसा लगा मानो कोई कैमरून का फुटबॉलर खेल रहा है और तेज कदम भागते हुए वहां पर रनों को मुकम्मल किया गया। 2 रन बने महेश के नाम, स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर 10 रन। पहला ओवर यहां पर शिरताज का कामयाब ओवर और विकी स्पोर्ट्स कुक्से 10 for 1। बहुत ही खूबसूरत अटेम्प्ट था वहां पर, पैर से चौके को बचाया गया रन, बनाए गए रन के बराबर है। नक्कीच नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये। कौतुक करावं लागेल फिल्डरचं। एक षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी शिरताज शेख कडनं पाहायला मिळाली। 10 धावा त्यांनी नक्कीच खर्च केल्या, परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या तो म्हणजे बंटी पाटीलचा। आणि आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये मात्र पाहूया शानू कशा प्रकारे गोलंदाजी करेल। आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर शानूने प्रत्येक मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि त्याचमुळे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या हातामध्ये आता मात्र चेंडू पाहायला मिळतोय। शानू पिछले मैच में भी बहुत ज़बरदस्त गेंदबाजी, हैट्रिक पर आ गए थे, 2 बॉल में 2 विकेटें ली थी। और वही शानू अब किस तरह से बॉलिंग करेंगे इस पर सारी नज़रें हैं। अच्छा स्टार्ट जरूर मिला है, जो शुरुआत में बंटी ने स्ट्रोक खेले थे वो काम में आएगा। 1 ओवर 10, अगर 10 के औसत को बराबर रखते हैं तो 5 ओवर में 50 तो बनना ही बनना है। और अगर इसको 60-62 तक ले गए तो अच्छी बात है। हमने देखा किस तरह वाशेरे टीम क्लोज फिनिश में मैच को जीती। थोड़ी सी क्षेत्ररक्षण की गलतियां महंगी पड़ी सरस्वती खालिंग टीम को। आप देख रहे हैं 7 स्टार ग्रुप द्वारा आयोजित 7 स्टार ट्रॉफी। इस मैच के बाद 2 फाइनल बचेंगी, ग्रामीण फाइनल, सिटी और ऑल इंडिया फाइनल, और उसका शेड्यूल हम आपको बताएंगे। बॉल को रिलीज किया इस बार और खूबसूरत अंदाज में जगह पर खड़े खड़े शॉट और ये लगा खूबसूरत चौका। मधोमध चेंडू मात्र या ठिकाणी या स्पर्श झाला आणि या लॉंग ऑफ सीमा रेषा पहा अगदी सहजपणे क्लिअर केली एका टप्प्याने। पहिल्याच चेंडूवर 4 धावा प्राप्त करतोय बबलू पाटील। बबलू ने भी अब अपने भाई बंटी को डगआउट में मैसेज भेजा, बंटी तेरा मिशन अधूरा, तेरा भाई बबलू करेगा पूरा। और 14 पे 1 स्वराज 11 डोहळे और विकी स्पोर्ट्स कुक्से के बीच में ये मुकाबला। शानू की गेंद बहुत अच्छा काटा बदलती हुई लेकिन वाइड रही। जो नेचुरल एंगल है वो बाहर ले जाने का मैं समझ सकता हूं, लेकिन उसको ज़रूरत से ज़्यादा जब तेज करने का प्रयास करते हैं तो बॉल बाहर वाइड चली गई। अब थोड़ा सा दबाव शानू पर बनेगा क्योंकि पहले चौका आया, उसके बाद वाइड बॉल आया। 15 पे 1 विकी स्पोर्ट्स कुक्से। इस बार लपेट लिया, बिल्कुल बेहतरीन अंदाज में पुल करते हुए गेंद को भेज दिया। चेंडू जर आपण पाहिला तर एवढा खराब नव्हता, परंतु शॉट त्या ठिकाणी बनवला बबलू पाटीलने। ऑफस्टिकचा चेंडू होता पहा, आपण दुसऱ्या अँगलने या ठिकाणी पाहू शकतोय। ऑफस्टिक वरनं मात्र चेंडू या ठिकाणी खेचून घेतला आणि काय जबरदस्त फॉल होतो। अगदी मिडविकेट सीमेरेषा मात्र क्लिअर केली आणि 6 धावा मात्र या फटक्यावर पाहायला मिळाल्या। क्रीज में बहुत डीप चले गए थे, लगभग 1 सेंटीमीटर सा शायद फर्क बचा था और जीटीसी के कैमरे ने उसको भी कैद किया। बिल्कुल आई मीन टच एंड गो वाली बात थी।
कभी कभी इतना अच्छा स्ट्रोक खेलने के बाद जब आप आउट हो जाए तो बात हजम नहीं होती। सुबह इस तरह एक विकेट हमने देखा, अच्छे शॉट पर आउट होना, ये बात हजम नहीं होती प्लेयर्स को। दूसरा ओवर चलता हुआ 21 for 1 विकी स्पोर्ट्स कुक्से। इस बार ड्राइव था और ऑन ड्राइव पर एक रन मिड विकेट पर थोड़ा सा स्टाइल में बॉल को पकड़ने का प्रयास और 1 का 2 हो गया। बिल्कुल देखिए, थोड़ा हम इंटरनेशनल क्रिकेट में देखकर कोशिश करते हैं, लेकिन बॉल, मैदान की परिस्थिति, इसके ऊपर भी डिपेंड करता है बॉल को कैसे रोकना चाहिए। 23 for loss of 1 विकेट। सेकंड ओवर, बॉलर है शानू। शानू की खर्चीली गेंदबाजी, 13 रन अब तक। इस बार बैठक शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से ले लिया, लंबा गैप है, बॉल जाएगी मैदान के बाहर, छूम अंदर, और ये जन्नाटेदार चौका। विशिष्ट आपण तर या ठिकाणी पाहिलं बबलू पाटील तर या इनिंगमध्ये चेंडूच्या मिरिटवर बॅटिंग करतोय आणि त्याच मुले या ठिकाणी यशस्वी पाहायला मिळतोय। काय जबरदस्त फटका होता, पण क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, 4 धावांसाठी चौकार। 27 for 1। इस बार फुल टॉस बॉल, बेसबॉल हिट, बैठक शॉट, और ये उड़न खटोला, 6 रन। मधील मात्र सर्वात खराब चेंडू आपण पाहिला, आपण अगदी लॉली पॉप जो चेंडू दरम्यान म्हणे फुलटॉस, आणि काय जबरदस्त या ठिकाणी या स्लॉक केला या ठिकाणी चेंडूला। पहा, अगदी गुडघ्यावर त्यांनी वजन ट्रान्सपोर्ट केला आणि चेंडूला पाठवलं अगदी मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी। कलम ने चिकन लपेटा की बात की थी, ये तो मेरे को ऐसा लगा कि मानो टेटा फ्राई था, जिस तरह से उसे खेला है और बॉल को भेज दिया मैदान के बाहर। 33 1 विकेट के नुकसान पर। 33 for 1 विकी स्पोर्ट्स कुक्से, विपक्ष स्वराज 11 डोहळे। बहुत खर्चीली गेंदबाजी। 33 for 1। अब ये बेहतर बॉल थी जो शानू, जिसके लिए जाने जाते वो बॉल आखिरकार उन्होंने की, लेकिन जब तक थोड़ी देर हो गई थी। 2 ओवर की समाप्ति, 33 रन 1 विकेट। पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा 10। चांगली सुरुवात सिरताजने केली होती पहिल्या पॉवर प्ले मध्ये, परंतु दुसरा पॉवर प्ले आपण जर पाहिला तर कुठेतरी भरपूर महागड पाहायला मिळालं, कारण शानूने एकूण 23 धावा त्या पॉवर प्लेमध्ये खर्च केल्या। बालरामजी बालकृष्ण शेलार कुक्षेगावचे समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। दरम्यान तुम्ही हे कटआउट्स पाहू शकाल। रमेशजी पाटील, जगनशेठ पाटील, आकाश पाटील शुभेच्छा देत असताना, त्यानंतर आमचा हा मुख्य व्यासपीठ पहा, अनेक संख्येने मान्यवर, त्यानंतर रुपेशजी पाटील 7 स्टार ग्रुपचे सदस्य, त्यानंतर पंकजजी पाटील आहेत, आकाश जोशी हे सुद्धा मात्र या ठिकाणी शुभेच्छा देत असताना, त्यानंतर सन्माननीय सुरेश बाला मामा म्हात्रे, गिरीशजी पाटील चिंचोलीचे उद्योजक आहेत, त्यानंतर सन्माननीय दयानंदजी चोरगे साहेबांचा तुम्ही कटआउट पाहू शकाल। त्यानंतर तुम्ही विद्यमान सरपंच, माजी सरपंच विजय पाटील, साईनाथ वाकडे आणि शेखर पाटील आमचे ड्रेस कोट स्पॉन्सर आहेत, त्यांचा कटआउट तुम्ही या ठिकाणी पाहिला। त्यानंतर बजरंगी शेठ, साईनाथजी पाटील आणि संदीपजी भोईर यांचा तुम्ही कटआउट पाहता मित्रांनो। त्यानंतर रवीजी माळी, रुपेश पाटील आणि दिलीप माळी यांचा कटआउट तुम्ही पाहता। तर त्यानंतर माजी महापौर विलास आर पाटील साहेबांचा तुम्ही कटआउट पाहता। त्यानंतर भिवंडी निजापूर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सुमितजी पाटील आणि ओमसाई वाराई अध्यक्ष आमचे द्वितीय क्रमांकाचे कॅश स्पॉन्सर या स्पर्धेसाठी पांडुरंगजी पाटील यांचा तुम्ही कटआउट पाहिला। तिसरा षटकार सुरुवात होईल आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल समीरजी गोडविंदे, महेंद्र विशी आणि भावी सरपंच वृक्ष ग्रामपंचायतीचे निलेशजी देसले यांचा कटआउट पाहता।
स्कोर 33 फॉर 1, थर्ड ओवर। बहुत जबरदस्त मूड में इस वक्त खेल रही है विक्की स्पोर्ट्स कुक से। बंटी जल्दी आउट हुए, बबलू ने मोर्चा खोला। 6 गेंदों में 22 पर बबलू, महेश 1 बॉल 2 और स्ट्राइक पर महेश और बॉलर आ रहे केतन। केतन के नए ओवर की पहली गेंद और कैच आउट। पिछले ओवर में जो रन खर्च हुए उसका बदला जरूर लेना चाहेंगे केतन। अगर हम बबलू को आउट नहीं कर सकते तो बबलू को स्ट्राइक से दूर रखेंगे। और जैसे ही वहां पर ये गेंद आई, बल्लेबाज अपना विकेट देते हुए, विकेट नंबर 2 का पतन। बंटी 8 बनाकर आउट हुए थे और उसके बाद महेश अब 2 रन पर आउट। महेशकडनं मात्र भरपूर अपेक्षा होत्या या सेमीफायनलच्या मॅचमध्ये, परंतु मोठा फटक्याचा खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु संपर्क मात्र बरोबर झाला नाही. त्याचमुळे जेलबादच्या स्वरूपात मात्र तो माघारी परततोय. 33 वर लागणारा हा दुसरा धक्का आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय शुभम शेलार. अब आ चुके शुभम शेलार। पिछले मैच में क्या जबरदस्त परफॉर्मेंस। देखिए, ये तमाम जो विकी स्पोर्ट्स कुक्से की टीम है, ये भी एक प्रैक्टिस करने वाली टीम है और ये टीम से भी बहुत बड़ी उम्मीद है कुक्से ग्रामस्थ को। 33 फॉर 2। आड़े बल्ले से खेल दिया, वहां पर 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 34, 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का सेमीफाइनल, 34 फॉर 2। हमारे जो दर्शक अभी अभी जीटीसी लाइव टेलीकास्ट से जुड़े हैं, उनका स्वागत है। आज वर्किंग डे है, लोग काम पर है, वंडरफुल वेडनेसडे। लेकिन दोपहर को लंच टाइम में खाना खाने के बाद अगर आपने मोबाइल ऑन किया है और यूट्यूब पे आप आ चुके हैं तो आपका स्वागत है। एक्सप्रेस बॉल। अब केतन ने पिछले मैच में भी बहुत जबरदस्त ओवर किया था और ये मैच में भी उनकी गेंदबाजी में वो पहनापन नजर आ रहा है। हो नक्कीच, कारण केतनचा आपण जर विचार केला तर मागील 1-2 सत्रापासून अप्रतिम कामगिरी करत आलेला आहे आपल्या संघासाठी. कारण फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, ज्यावेळी तुम्ही ज्याच्या हातावर जो कार्य सोपवणार तो कार्य मात्र तो चोखपणे पार पडतो. आणि आता मात्र या ठिकाणी 3ऱ्या ओव्हरमध्ये मात्र चांगल्या गोलंदाजी त्याच्याकडे आपण पाहतोय. इस बार जड़ में की गई गेंद फ्लिक किया है बैकआउट ऑफ स्क्वायर। दूर से आते हुए क्षेत्र रक्षक, इसके पहले 2 रन तेज कदम भागते हुए पूरे कर दिए। वहां पर बैटर बबलू ने, बबलू आज दौड़ रहा है अपने अस्तित्व के लिए, अपनी टीम के जीत के लिए, फाइनल में पहुंचने के लिए। बबलू ने आज सारे टारगेट्स अचीव किए हैं और एक और टारगेट फाइनल में पहुंचने का, उनका जो टारगेट है उसकी तरफ आगे बढ़ते हुए 36 फॉर 2, 36 रन, 2 विकेट। सरताज विकेटों के पीछे, 1 कैच लिया, 1 विकेट लिया सरताज ने। इस बार पुल कर दिया, रॉकेट शॉट और सीधा हमारे मुख्य स्टेज की तरफ आती हुई गेंद और ये शानदार 6। शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र पुलचा जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देण्यासाठी आपण हा षटकार पाहतोय. लगातार 3 षटकार जर बबलू पाटीलच्या बॅटमध्ये जर पाहायला मिळाले तर पांडुरंग शांताराम पाटील याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. कुठल्याही फलंदाजाने विकी स्पोर्ट्स कुक्से संघाच्या जर षटकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली, विकी स्पोर्ट्स कुक्से संघाच्या फलंदाजासाठी ही संधी आहे. स्कोर 36 पर 2। देखिए,
आमतौर पर लेदर बॉल में जो बॉलर होते हैं या फील्डर होते हैं 36 धावा 2 बाद। करेक्शन, यस, डिजिटल स्कोरिंग में थोड़ा इंटरनेट स्लो है इसलिए 42। पुश कर दिया। ये उनका क्रिकेट है। खराब गेंद आई तो बाहर भेजूंगा, अच्छी आई तो पुश करूंगा, खुश रहूंगा। स्कोर 43 फॉर 2 केतन का। ये ओवर समाप्त होता हुआ 43 फॉर 2। अब 2 ओवर का खेल बाकी है और आइए सुनते हैं अब योगेश पाटील जी को। दोन ओव्हरमध्ये पाहिलं तर 33 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर केतन मगरने फक्त 10 धावा खर्च केल्या। प्रत्येक फलंदाजाला एका ठिकाणी सुवर्ण संधी आहे। टायगर स्पोर्टच्या माध्यमातून टायगर स्पोर्टचे सर्वेसर्वा त्रिशूल ठाकरे यांच्या वतीने एखाद्या फलंदाजाने जर या स्पर्धेमध्ये अर्धशतकी इनिंग्स जर झलकवली तर मात्र त्याच्यासाठी एक आकर्षक बॅट दिली जाणार आहे। आणि पहिलं अर्धशतक आपण पाहिलं श्रीराम स्पोर्ट दाभोळवाडा संघाचा फलंदाज अजय पारदीच्या बॅटमधून आणि नक्कीच त्यांना आम्ही सायंकाळी सत्रामध्ये ती बॅट आकर्षक बॅट नक्कीच देणार आहोत। मॅच बॉल आलेला आहे। अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावामध्ये। 3 षटकांनंतर आपण जर पाहिले तर चांगल्या स्थितीमध्ये विकी स्पोर्ट कुकसे संघ कारण बबलू पाटील अजूनही स्थिर आहेत। त्यांनी 10 चेंडूचा सामना केला आतापर्यंत। 31 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत। शुभमने 1 चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून 1 धाव आपण पाहिले। आणि चौथ्या षटकाला आता मात्र सुरुवात होईल आणि चौथ्या षटकासाठी आता मात्र नाशिक हायवे एंडकडनं गोलंदाज साहिल शेख आता मात्र ठिकाणी षटकाला सुरुवात करतोय। कधी कधी एखाद्या मुलाला क्रिकेटपासून थोडंसं दूर ठेवण्यामध्ये वडिलांचा नक्कीच हात असतो, परंतु साहिल शेखचे जे वडील आहेत त्याला नक्कीच सपोर्ट करत असतात। नेहमीच त्यांचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये। हो, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु थोडासा स्लोअर वन होता आणि त्याचमुळे लवकर शॉर्ट पिक केला या ठिकाणी बबलू पाटीलने। तुम्ही नक्कीच रिप्लेमध्ये पाहू शकाल। डॉट चेंडूने मात्र षटकाची सुरुवात केली जाते। पहा, चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र शॉर्ट पिक झाला होता त्या ठिकाणी, म्हणजे व्हेरिएशन पाहायला आपल्याला या चेंडूवर। ओहो, चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे आणि भरपूर वेगाने, ज्या वेगाने पाहतो आपण बंदुकीतून गोळी निघते तेवढ्या वेगाने बबलू पाटीलच्या बॅटमधून हा चेंडू निघाला आणि जाऊन धडकतो लॉंग लेगच्या दिशेने। 4 धावांसाठी चौकार। थी उस स्वीप शॉट की, गेंद के स्पिन को, टप्पे को खत्म करता हुआ वो स्वीप शॉट। ये मैच बबलू पाटिल के मैच की तरह पहचाना जाएगा। 47 फॉर 2। हो, अजून एक खराब चेंडू आणि त्याच्यावर मात्र चांगला समाचार घेत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। 6 धावांसाठी षटकार आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे। रिव्यू लिया गया है, थर्ड अंपायर को आना होगा, लेकिन उस पर भी 6 रन पहले जड़ चुके हैं। वहां पर बैटर बबलू अपने अर्धशतक की तरफ आगे बढ़ते हुए 13 गेंदों में 41 रनों की आतिशी पारी। और जिस तरह से बंटी आउट हुए उसके बाद बबलू ने पूरी जिम्मेदारी अपने ऊपर ले ली। अब यहाँ पर मैं कुक्से के लिए खेलूंगा, मैं विकी स्पोर्ट्स के लिए खेलूंगा। और हमारे सामने ही जो स्टैंड है कैलाशवासी विकी स्मृति स्टैंड, 7 जनवरी 2022 को उसका वहाँ पर काम हुआ, रुपेश दुंदाराम पाटिल साहब। और आज विकी की याद भी ताज़ा हो रही है। आणि ही फेअर डिलिव्हरी आहे, परंतु 6 धावा मात्र या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या। तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल। ज्यावेळी चेंडू मात्र ठिकाणी रिलीज होत होता त्यावेळी नक्कीच आपल्याला कमरेच्या थोडंसं खाली पाहायला मिळते, कारण फलंदाज सुद्धा थोडंसं खाली बसला होता।
एक योग्य निर्णय पंचांकडनं. या ठिकाणी पहा पहिल्या चेंडूवर पाहिलं तर डॉट चेंडू हाताला होता साहिलने, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर पुढील चेंडूवर षटकार आला आणि आता मात्र चौथा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 50 धावसंख्या पाहतोय आपण, 53 धाबा. चौथा षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे. 2 गडी नक्कीच या ठिकाणी विकी स्पोर्ट्स कुकसे संघाने गमावले, परंतु पूर्ण सूत्र हातामध्ये घेतले ते म्हणजे बबलू पाटीलने. हो, अजून एक चांगला चेंडूची फेकी. काही खराब चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, त्याच्यावर मात्र बबलू पाटीलचा प्रहार पाहायला मिळाला, परंतु काही चेंडू चांगले पाहायला मिळाले, त्याच्यावर मात्र फलंदाज बीट होताना आपण पाहिलं. हेच तर क्रिकेट आहे. थोडासा पुन्हा एकदा स्लोअर वन गतीचा चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत केतन मगर, एक धाव कंप्लीट केली त्या ठिकाणी आणि साहिलचं मात्र या ठिकाणी चौथं षटक समाप्त होईल. 11 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहुत अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया है, क्योंकि अगर आप देखें तो पहले 2 ओवर का जहाँ तक सवाल है, स्कोरिंग थोड़ा धीमा था. तीसरे ओवर से मोमेंटम लिया, जो शानू का ओवर था. फिर केतन ने वहाँ पर अच्छा ओवर किया था. अब यहाँ पर हम देखें साहिल ने एक अच्छा ओवर किया है. हालांकि इसमें एक बड़ा शॉट ज़रूर आया, लेकिन 54 रन 2 विकेटों के नुकसान पर आखिरी 6 गेंदों का खेल शेष और प्रोजेक्टेड स्कोर 67 का नज़र आ रहा है. और अगर 67 से 70 बन जाते हैं तो मैं समझता हूँ विकी स्पोर्ट्स कुक्से के लिए फाइनल में पहुँचने का जो रास्ता है वो आसान हो जाएगा. कारण त्यांच्याकडे मात्र चांगली गोलंदाजी आहे. मयूर पाटील आहेत, बबलू पाटील चांगली गोलंदाजी करू शकतो. त्यानंतर यंग स्टार गोलंदाज पाहिलं तर करण आहेत, त्यानंतर आकाश सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करू शकतो. परंतु या ओव्हरमध्ये किती धावा येतील हा प्रश्न आता मात्र या ठिकाणी निर्माण होतोय. बबलू पाटीलचा नक्कीच उद्दिष्ट असेल की 10 पेक्षा अधिक धावा या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे, परंतु केतन मगरला मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र या ठिकाणी बोलवलेलं आहे. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झाला नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनवर. 1 धाव कंप्लीट, फेकी होईपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला बबलू पाटील मात्र या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला ठाऊक आहे की स्लॉग ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत आणि चांगली धावसंख्या उभारायची असेल तर माझं खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असेल. 56 धावा आणि वैयक्तिक 44 धावा बबलू पाटीलच्या बॅटमधून पाहतोय. प्रेशर आहे केतनवर सुद्धा पाहतोय आपण आणि त्याच प्रेशरमुळे मात्र थोडंसं दूर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हा चेंडू, परंतु भरपूर दूर पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पंचाने मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलं. हो, इथे मात्र फटका पाहिला तर या ठिकाणी चांगला पेक केला आहे. गॅप सिलेक्शन छान आहे आणि चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल काऊ कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स फॉर द लाईन, चौकार. शॉट और बल्ले को चाबुक की तरह मारा गेंद के ऊपर. बबलू पाटिल अब पहुंचे 48 रनों पर, 18 गेंदों का सामना किया. टीम का स्कोर है 61, 2 विकेट के नुकसान पर. या मैदानावरती मात्र अनेक स्पर्धेमध्ये बबलू पाटीलच्या बॅटमध्ये आपल्याला अनेक धावा पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्यापैकी ही एक इनिंग असेल. थोडंसं प्रेशर नक्कीच होतं त्याच्यावर बंटी पाटील बाद झाल्यानंतर, परंतु त्यांनी ते प्रेशर मात्र या ठिकाणी आपल्या स्वतःच्या अंगावर मात्र येऊ दिलं नाही. चांगल्या धाबा त्याच्याकडनं पाहायला आपल्या दुसऱ्या धाबेचीही प्रयत्न केला आणि मात्र या ठिकाणी पहा अर्धशतकापासून 1 धाव थोडंसं दूर राहिला, पाठीमागे राहिला आणि त्याचं या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात खेळीचा अंत होतोय. सेमीफाइनल की पारी को याद रखा जाएगा अगर आज इस मैच को विकी स्पोर्ट्स कुक से
जीतने में कामयाब रहती है। वन मैन शो मतलब कई बार होता है कि एक विकेट चला जाता है तो लोग अपने आप को थोड़ा लाचार समझते हैं कि मैं काफ़ी अकेला हूँ, लेकिन बबलू पाटिल जो है उन्होंने उस लाइन को तोड़ मरोड़ दिया। मैं काफ़ी अकेला नहीं हूँ, मैं अकेला ही काफ़ी हूँ, ऐसी बल्लेबाजी उन्होंने की। 62 रन 3 विकेटों के नुकसान पर। मयूर अब नए बैटर आ चुके हैं, एक अच्छा स्कोर मिला है। हालांकि स्वराज 11 डोहड़े ये टीम को भी हल्के में नहीं लेना होगा, क्योंकि ये टीम भी मेहनत करके सेमीफाइनल तक पहुंची है। लेकिन अभी भी जो गेंदें बची है, 3 गेंदें, उसमें अगर 70 के करिश्माई नंबर को छू जाते हैं तो फिर थोड़ी सी मुश्किलात पैदा हो सकती है, क्योंकि मुझे नहीं लगता 70 रन एक राउंड पे चेस करना आसान काम होगा। आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी भैरू पाटीलचा असेल, कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत। एखादा मोठा फटका निघीच आला तर मात्र 70 धावांचा जो या ठिकाणी आपण अनुमान लावला आहे तो आकडा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करू शकतील। ओहो, ओर पिच चेंडू आहे, स्टँड अँड डिलिव्हर, उंची जास्त, अंतर मिळेल का? इट इज गॉन। जबरदस्त फटका, 6 धावा। बल्ले ने गेंद से तय किया अंतर, गेंद हो गई छूमंतर, और यहाँ पर ये 6 लगाते हुए मयूर। अब विकी स्पोर्ट्स कुक्से का जो भी बल्लेबाज आ रहा है रन बना रहा है। देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता, और लेने वाला भी जब भी लेता छप्पर फाड़ के लेता। बेहतर बॉल थी, गुडलैंड स्पॉट पर से ऊपर उठी सरताज बतौर विकेट कीपर, वहां विकेटों के पीछे। 68 फॉर 3। लास्ट बॉल है ना, पहली पारी की आखिरी गेंद। ऑल इंडिया आणि हे दोन राहिले फायनल पहिली अच्छा ब्रेक देऊ अर्धा इस बार काटा बदलती हुई गेंद, एक अच्छी गेंद के साथ स्पेल को पूरा करते हुए केतन 2 ओवर 24 रन, टोटल स्कोर 68 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, टारगेट 69 टू विन द मैच। और दूसरी पारी की जब शुरुआत होगी हमारे साथ जुड़ जाएंगे अजय गरत। तर नक्कीच आपण ब्रेक इनिंगमध्ये आहोत मित्रांनो, आणि थोडंसं वेल असल्या कारणाने आपण या ठिकाणी काही सन्मान जे आहेत आपण करणार आहोत। आमच्या मुख्य व्यासपीठावर भुईरगावचे युवा उद्योजक ज्यांच्याकडून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे, सागरजी भुईर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। आणि आम्ही राम ठाकरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सागर भुईर यांना आपण सन्मानित करायचं आहे। सागर या, आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी। चांगलं मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं लाभलेलं आहे, आणि आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करत आहोत। जे आपण सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये ब्रेकफास्ट मित्रांनो करायचो ते आम्हाला नक्कीच सागरजी भुईर यांच्याकडनं लाभत होता। चांगलं कार्य त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी। त्यानंतर कुक्षेगावचे समाजसेवक बालकृष्ण शेलार उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। मी राम ठाकरे यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते बालकृष्ण शेलार यांना आपण सन्मानित करायचं आहे। त्यानंतर दामुलपाडा गावचे समाजसेवक सुरेश पारदी आज आमच्या मध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे।
उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. सुरेश पारदेने सुद्धा एक काल क्रिकेटच्या माध्यमातून गाजवलेला आहे आणि त्यांचा आपण हा सन्मान या व्यासपीठावर करतोय. त्यानंतर योगेशजी मगर आहेत आमच्यामध्ये उपस्थित, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित करणार आहोत. योगेशजी मगर यांना आपण सन्मानित करत आहोत. डोलेगावचे समाजसेवक. धन्यवाद. सर्वांचं 7 स्टार ट्रॉफी 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. 7 मित्रांची ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. एक अप्रतिम दर्जाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. फक्त स्पर्धेचं नाव 7 स्टार ट्रॉफी नाही आहे, तर आयोजन देखील तसंच आहे. 7 तारांकित ही स्पर्धा आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. या स्पर्धेचे आयोजक 7 स्टार अर्थातच, ज्याच्यामध्ये रुपेशजी पाटील कुकसे, निलेशजी देसले कुकसे बोरिवली, राम ठाकरे कोशिंबी, त्याचप्रमाणे बबलू पाटील, महेंद्र मागे हे चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. राम ठाकरे देखील स्वतः चांगले क्रिकेटपटू आहेत. वैभव पाटील ते देखील कुरूंचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आणि महेंद्र विशे वाफाळे गावचे. तर या 7 मित्रांच्या संकल्पनेतून उदयास आलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना ग्रामीण गटातून दुसरा सेमीफायनल सामना आपल्या समोर आहे. स्वराज 11 डोहळे विपक्ष विकी स्पोर्ट्स कुकसे. कुकसे संघानं खूप चांगली बॅटिंग केली आहे. बबलू पाटीलनं विशेषतः 18 बॉल्समध्ये 49 धावांची धुवाधार खेळी साकारली. अवघ्या एका धावेनं त्याचं अर्धशतक हुकलं. परंतु जबरदस्त धावसंख्या कुकसे टीमने उभारली. 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर शिरताज विथ साहिल. पहिला बॉल घेऊन बबलू. पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केला आहे. वाईड डिप मिड विकेटला फिल्डर बॉल खाली येतोय. जबरदस्त कॅच. मयूरनं कुठलीही चूक केली नाहीये. खूप दूरवरचं अंतर त्याने आपल्या उजवीकडे कापून काढलं आणि एक जबरदस्त झेल स्वीकारलाय. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. फलंदाज बाद होतोय शिरताज. कॉमेंट्री बॉक्समध्ये मी आहे अजय घरत. माझ्या समवेत जोडले गेलेले आहेत व्हॉइस ऑफ पडका टेनिस क्रिकेट कुकसे गावचा बुलंद आवाज योगेश पाटील. योगेश, आपलं स्वागत आहे. कुकसे टीमनं जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर फार मोठा धक्का देण्यात आला आहे डोहळे संघाला. हो नक्कीच, कारण याचं मी कारण सुद्धा सांगतोय जे तुला की कुठेतरी आतिश गोडविन नाईक
दुखापत असल्या कारणाने आणि या संघाची जबाबदारी सिरताजच्या खांद्यावर होती आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅचमध्ये सिरताजने चांगली बॅटिंग केली होती, परंतु पहा महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र तो खातं सुद्धा उघडू शकला नाहीये. विकेट टेकिंग चेंडू बबलू पाटीलकडनं पाहायला आपल्याला आणि आज असं वाटतं की आज कुठेतरी बबलू पाटीलचा दिवस आहे, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र चांगलं कार्य आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगली सुरुवात करून देत असताना. जसा तुम्ही उल्लेख केला की आतिश गोडविंदे नाही आहे, पहिल्या सामन्यापासून तो या स्पर्धेत नाही आहे, तरी देखील सेमीफायनलपर्यंत ढोळे संघानं मजल मारली आहे. म्हणजेच त्यांचा टीम एफर्ट चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे या अगोदरच्या सामन्यांमध्ये. या मॅचमध्ये आता मात्र जबाबदारी साहिल आणि केतनवर असेल. केतन नवीन फलंदाज एज्ड ओ कॅच ड्रॉप. दोन खेळाडूंकडून चूक घडली. आधी विकेटकीपरच्या हातातून बॉल निसटला, नंतर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं देखील फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला होता, मात्र त्याच्या हातातून देखील बॉल निसटला आहे. नशिबाची साथ मिळाली आहे फलंदाज केतनला आणि एक धाव देखील मिळते. खातं उघडण्यात आलंय. मात्र जशी सुरुवात अपेक्षित आहे तशी सुरुवात पाहायला मिळत नाहीये बॅटिंगमध्ये. हो नक्कीच, परंतु हा सहज सोपा झेल होता शुभम शिलारसाठी, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी विसावला नाही आहे. त्यानंतर रिले झेल सुद्धा मात्र त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रिले झेल सुद्धा मात्र टिपता आला नाही आहे आणि केतन मगरला मात्र जीवनदान मिळतो. या खूप मोठं टार्गेट आपण म्हणू शकतो. या 5 ओव्हरमध्ये 69 धाबांचं करणं मैदान सुद्धा खूप मोठं आहे. तुम्हाला धाबा जर जोडायचे असतील तर मात्र नक्की त्या ठिकाणी टायमिंग आणि त्यासोबत तुम्हाला गॅप सिलेक्शन चांगले करावे लागतील आणि ती क्षमता साहिल शेखकडे आहे. साहिल जर शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला तर मात्र या ठिकाणी या सामन्याचं चित्र काही वेगळं होऊ शकतंय, परंतु एक प्लस पॉईंट आज आपण जर पाहिलं तर होम ग्राउंड आहे आणि होम ॲडव्हान्टेज नक्कीच विकीसपूर कृषी संघाला या मैदानावर मिळणार आहे. आणि या अगोदर अनेकदा आपण बघितलंय की कुक्से संघानं या मैदानावर जेव्हा जेव्हा स्पर्धा झालेल्या आहेत खूप चांगली कामगिरी केली आहे. काही स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या देखील आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सेमीफायनलपर्यंत त्यांनी मजल मारली आहे आणि आज देखील सेमीफायनलमध्ये या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये विकी स्पोर्ट्स कुक्से संघाला स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतोय. साहिलकडे स्ट्राईक आहे. एक हाती सामना जिंकून देण्याची धमक असलेला फलंदाज. सॉफ्ट अँड पुश विथ द स्ट्रोक सिंगल घेत असताना थोडासा संयम दाखवणं देखील गरजेचं आहे. जरूर 69 धावांचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. जे आस्किंग रेट आहे ते डावाच्या सुरुवातीपासूनच 13.80 प्रतिषटक आहे. पण सुरुवात खराब झाली आहे. पहिला गडी लवकर बाद झाला आहे. सिनियर खेळाडू त्यात बाद झाला आहे आणि त्यामुळेच थोडासा कुठेतरी संयम दाखवत असताना साहिल शेख. बबलूचा हा बॉल यावेळेस उडवलाय. बॉल उंच हवेत, फिल्डर दूर आहेत. ओहो, महेश आला होता. डायरेक्ट हिट लागली आहे मयूरकडून. मयूर कमाल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये आणि तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. महेश असं वाटलं होतं की जेलपर्यंत पोहोचेल, मात्र तो देखील पोहोचू शकला नाही. जो सर्कलमध्ये फिल्डिंग करतोय, मात्र डीपमधून मयूर आला. त्याने बॉल उचलला आणि काय जबरदस्त निशाणा साधला यष्ट्यांवर. धोक्याची घंटा आहे असं वाटतंय बॅट्समनसाठी. हो नक्कीच आहे, कारण डेंजर एंडला होते फलंदाज साहिल शेख आणि नक्कीच तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत आणि या पंचांचा निर्णय येतो या नॉट आऊट, कारण चेंडू इष्टांना स्पर्श होण्यापूर्वीच फलंदाज आपल्या सुखरूप घरामध्ये प्रवेश करतोय. चांगला टेलिकास्ट पाहतो आपण अगदी स्लो मोशनमध्ये GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही मित्रांनो अनुभवता आणि चांगला षटक सध्या तरी आपण पाहतो बबलू पाटीलच्या पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. आतापर्यंत फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिडल करू शकलेला नाही आहे बॉल फलंदाज केतन मगर. चेतन चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसलाय सर्कलमध्ये आपल्याला, आपण त्याला पाहतोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 1-4. जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न सध्या केतन करताना दिसतोय. पॉवर प्ले सुरू आहे. पावलांचा वापर यावेळेस फक्त चिप केलाय. हा झेल स्वीकारला जाईल असं वाटतंय. हो यस, महेश पाटीलनं कुठली चूक केली नाही. सोपा झेल होता त्याच्या स्टँडर्डनुसार आणि हा लागतोय दुसरा धक्का. 69 धावांचा पाठलाग करत असताना स्वराज 11. शांत आणि सावध सुरुवात
इथे मात्र आपल्याला स्वराज 11 डोळे संघाची पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावर 2 गडी आतापर्यंत गमावले. सिरताज आणि केतन मगर इथे मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद झाले आणि त्याचमुळे आता मात्र चौथ्या क्रमांकावर येतोय नवीन फलंदाजी करण्यासाठी शानू. आता मात्र समीकरण अजय आपण जर पाहिलं तर कुठंतरी खडतर आपण म्हणू शकतो, कारण 24 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही इथून 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. ॲब्सोल्युटली ट्रू. फार खडतर समीकरण आहे. 4 ओव्हर्समध्ये 65 धावा, 2 धक्के सुरुवातीलाच लागलेत. बबलू पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. वाखाणण्याजोगी अष्टपैलू कामगिरी त्यांची राहिली आहे. 49 धावांची बहारदार खेळी साकारली. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के त्यांनी दिलेत. परंतु जोपर्यंत साहिल मैदानामध्ये असेल, विजयाच्या आशा ह्या पल्लवीतच राहणार आहेत स्वराज 11 ढोळे संघाच्या. पण साहिलला देखील साथ हवी आहे इतर फलंदाजांची. नवीन बॅटर शानू आलाय चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. नाशिक हायवे एंडकडून नवीन षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण बघतोय मयूर पाटील सज्ज होत असताना, ज्यानं मागच्या मॅचमध्ये कमाल केली होती. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी त्याची राहिली होती. 3 खेळाडू आता सीमारेषेवर तैनात. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि शेवटचं षटक. स्वीप करण्याचा प्रयत्न. ओह, त्रिफळा उद्ध्वस्त. हा फार मोठा धक्का लागलाय ढोळे टीमला. साहिल शेख देखील बाद. राहिली आहे या गोलंदाजाची. या झाजाबरी त्याच्या हातामध्ये चेंडू असतो, त्यामुळे विकेट टेकिंग गोलंदाजी तो नेहमीच करत असतो. असा कुठलीही स्पर्धा नसेल की त्याच्या विकेट्स या बॉलिंग खात्यामध्ये मात्र विकेट्स नसेल. प्रतिभाशाली हा गोलंदाज आहे आणि मोठी विकेट्स आणि मित्रमंडळींना कुठेतरी विजयाच्या ज्या आशा होत्या त्या साहिल शेखच्या खांद्यावर होत्या, परंतु नक्कीच कुठेतरी आता मात्र त्या निराशा होताना पाहायला मिळतील, कारण स्वस्तात बाद झाला साहिल. लागणारा तिसरा धक्का स्वराज 11 डोळे संघाला. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर त्याने त्रिफळा उद्ध्वस्त केला आहे साहिलचा. नवीन बॅट्समन फैजान आल्या लॉफ्ट केला आहे. क्षेत्र खुला आहे. लॉंग ऑनला कुठलाही फिल्डर नाही आहे. बॉल निघून जातोय. एक टप्पा घेतल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी गमावलेले आहेत, परंतु पहिलाच चेंडूवर मात्र हनागती प्रहार त्याच्याकडनं पाहायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी कुकसे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य एकनाथ महादू पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आपलं समन स्टार ट्रॉफी 2022 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्लोवर डिलिव्हरी बॉल हवेत आहे. बॅटची मोठी आउटसाइड एज चेंडूने घेतली होती, परंतु फिल्डर थोडी दूर होते, नाहीतर येथे झिलचितची शक्यता पाहायला मिळाली असती, परंतु तसं काही घडत नाहीये. एक धाव मिळते. चांगलं कमबॅक गोलंदाज मयूरकडून. धावसंख्या 3-9. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ग्रामीण पुलसाठी माझे ग्रामपंचायत सदस्य एकनाथजी पाटील याचकडनं आम्हाला सायकल देण्यात आलेली आहे. चांगलं सहकार्य आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पुन्हा बॉल हवेत आहे. यावेळेस फ्लाइंग स्लीपला बीट करून बॉल पाठीमागे निघून गेला अतिशय वेगानं 4 धावांसाठी. हा कुठेतरी पाठीमागे बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. बघितलंय मयूरला गोलंदाजी करताना प्रत्येक षटकामध्ये किमान 1 ते 2 लेग कटर चेंडू तो टाकतोय आणि त्याचा स्लोवर वन जो आहे लेग कटर तो फार इफेक्टिव्ह ठरलेला आहे प्रत्येक वेळेस. यावेळेस देखील फलंदाजाला तर त्याने चकवलं होतं, परंतु नशिबाची थोडीशी साथ मिळाली आहे बॅट्समनला. धावसंख्या 3-13. हा बॉल यॉर्कर. चांगला ड्राईव्ह आहे. लॉंग ऑनला फिल्डर डीपमधून तिकडून येत आहेत. काव कॉर्नरकडे फिल्डर तैनात करण्यात आला होता. पुरेसा वेळ होता फलंदाजांकडे 2 धावा घेण्यासाठी. एका चांगल्या बॉलवर एक चांगला फटका.
परंतु सिंगल डबलने त्या ठिकाणी काही सिद्ध होणार नाही आहे. इथून मात्र एखाद्या फलंदाजाला मोठ्या बॅकक्लिपचा या ठिकाणी मात्र वापर करावा लागेल. हवाई मार्गाने तुम्हाला फटके खेळावे लागतील. आणि आपण जर पाहिलं तर शानू ते कार्य करू शकतो या, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. धावसंख्या पाहिली तर 3 गडी बाद 15, अजूनही 54 धाब्यांची गरज. फटका चांगला आहे, फिल्डर देखील आहे डीप मध्ये, मात्र त्याला बीट करून बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी या षटकातील हा तिसरा चौकार. इथून तुम्हाला 50 धाबा जोडावा लागतील. ज्या पद्धतीनं आता बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, खऱ्या अर्थानं पलटवार पाहायला मिळत आहे स्वराज 11 ढोळे टीमच्या फलंदाजांकडून. मयूरच्या विरोधात 3 चौकार येणं ही एक जमेची बाजू जरूर असणार आहे ढोळे टीमसाठी. जरूर चांगली गोलंदाजी केली होती मयूरनं, मात्र काही चांगले फटके, काही नशिबाची साथ फलंदाजांना मिळाली. त्यामुळेच ओव्हरऑल षटक जर आपण पाहिलं तर खर्चिक राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा धावफलकावर होत्या. 15 धावा तब्बल खर्च केल्या आपल्या षटकामध्ये मयूर पाटीलनं, आणि अशीच सरासरी त्यांना सातत्याने राखावी लागणार आहे. आता तर आपण बघतो की 16.67च्या सरासरीनं येथून प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. म्हणजे 16 ते 17 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये ही सरासरी त्यांना गाठायची आहे. पण की तू उल्लेख केला या ठिकाणी मयूर पाटीलच्या ओव्हरमध्ये 3 चौकार पाहिले. मित्र म्हणेन की मयूर पाटीलला शतरंजी साथ मिळाली नाही आहे, आणि त्यामुळेच मात्र त्याने आपल्या एका ओव्हरमध्ये मात्र धावा खर्च केल्या. जबरदस्त शॉट, थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याला हुक केला आणि पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. ऑर्डरचे फलंदाज लवकर तंबूत परतलेत, मात्र मिडल ऑर्डरमध्ये एक वेगवान पार्टनरशिप पाहायला मिळते फैजान आणि शानू या 2 फलंदाजांदरम्यान. अगदी चेंडूच्या लाईनच्या आत येऊन हा परफेक्ट हुक शॉट एक्झिक्यूट केलाय बॅट्समन फैजाननं. युवा फलंदाज आहे आणि तो सांगतोय डरो मत यारो मै हूं ना. काय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. करण गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा हुक केलाय. यावेळेस मात्र जाळं रचण्यात आलंय. ओहो, जाळ्यात मासा अडकला होता, मात्र जाळं फाटकं निघालं हेच म्हणावं लागेल. बॉल सीमा पार. धावा येत आहेत 4. क्षेत्ररक्षण आकाश जोशीकडनं एक सहज सोपा झेल होता, झेल सुद्धा ड्रॉप केला. 4 धाबा सुद्धा इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकेल. आणि ज्याप्रमाणे आता मात्र फैजान बॅटिंग करतोय, कमबॅक केले जातोय स्वराज 11 ढोळे संघ. दरम्यान या ठिकाणी जांभळपाडा गावचे या शिवसेनेचे शाखा प्रमुख पप्पू रणवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं 7 स्टार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वराज 11 ढोळे संघ देखील एक मातब्बर संघ आहे या पाडगाव विभागातील. मात्र नेहमीच जेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, जास्तीत जास्त त्यांचे हिरो राहिलेले आहेत. आतिश गोडविंदे, शिरताज शेख, साहिल सिनियर देखील आपण बघायचो, तो देखील खूप जबरदस्त खेळाडू राहिलेला आहे. त्याचप्रमाणे मला वाटतं सलमान देखील असेल. परंतु आज एका नवीन हिरोच्या शोधात ढोळे संघ आहे, आणि या 2 युवा खेळाडू चांगली बॅटिंग करतायत. हिरो बनण्याची चांगली संधी आहे, त्यांना देखील ठाऊक आहे. आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. गोलो टप्प्याचा बॉल, अतिशय सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह, दिलखेचक फटका, मात्र डीपमध्ये खेळाडू तैनात आहे बबलू. एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. चेंडूच्या मेरिटवर खऱ्या अर्थानं फटकेबाजी पाहायला मिळते. शॉर्ट बॉल्स जेव्हा आले तेव्हा हुक शॉट्स चांगल्या प्रकारे आपण पाहिले, आणि आता खोलवर टप्प्याचा बॉल होता तर स्ट्रेट ड्राईव्हचा एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 3 बाद 30. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये आपण पाहतो. आतापर्यंत 3 चेंडू मात्र करणने हाताळल्याने तब्बल 11 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 39ची गरज. नेक्स्ट बॉल, यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, मात्र हा बॉल स्वेअर आहे. अवांतर धाव मिळेल. पंचांच्या भूमिकेत अझीम हमदुल्ले यांना आपण पाहतोय, मॅन फ्रॉम भिवंडी.
येस, जी ट्रॅम लाईन आहे तिच्या बाहेर हा बॉल होता. खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, मात्र अवांतर धाव मिळाली आहे. आता समीकरण 15 बॉल्समध्ये 38 धावांची आवश्यकता स्वराज 11 ढोळे संघाला अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी. इट्स अ सेमीफायनल गेम गोइंग ऑन. यावेळेस लॉफ्टेड फटका, टायमिंग अफलातून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दॅट्स अ मार्वलस हिट. अफलातून फटकेबाजी. चेंडू जसा बॅटवर आला होता तशी त्याच्यावर छाप देखील पडली होती, कारण टायमिंगच एवढं जबरदस्त होतं. थोडासा हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे हा स्ट्रोक खेळण्यात आलेला आहे. अगदी सरळ बॅटचा प्रहार आणि इट्स अ क्लीन स्ट्राईक. 6 धावांनी धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता 14 बॉल्समध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. सामना अगदी दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनल मॅच देखील आपण खूप रंगतदार अवस्थेत जाताना पाहिली. चित्त थरारक तो सामना होता आणि हा सामना देखील तशाच अवस्थेत आता येऊन ठेपलाय. एकाकी पिक्चरमध्ये मात्र या सामन्यामध्ये पाहिलं तर फोकस करत असताना स्वराज 11 ढोले संघाचे बॅटर्स अतिशय चांगली बॅटिंग आणि चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये मात्र ठिकाणी डेव्हलप होते. यावेळेस पुल केलाय. मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतोय पंकज. प्रयत्न चांगला होता मात्र झेल स्वीकारू शकलेला नाहीये. इट वॉज अ डिफिकल्ट कॅच. 2 धावा घेण्याची संधी मिळाली आहे फलंदाजांना. नशीबवान देखील ठरतायत फलंदाज. शानूच्या बॅटमधून ह्या 2 धावा. शानूची धावसंख्या आपण बघितली तर 18. 5 बॉलचा फक्त सामना केलाय. फैजानने देखील 5च चेंडू खेळलेत आणि 16 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. दोन्हीकडून आक्रमण चढवण्यात आलंय आता गोलंदाजीवर आणि त्यामुळेच गोलंदाज प्रेशरमध्ये दिसत आहेत. धावसंख्या 3 बाद 39. 13 बॉल्समध्ये योगेश आता 30 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांना जे पाहिलं तर जीवनदान दिलेलं आहे या ठिकाणी विकीस्फोट कुक्षी संघाने आणि त्याचा मात्र ते पुरेपूर फायदा उचलत आहेत या मॅचमध्ये. या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. पंकजने यावेळेस कुठलीही चूक केली नाहीये. जबरदस्त कॅच आणि अखेर ही पार्टनरशिप येथे तोडण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज करण. तर त्याच दिशेने मात्र झेल उडाला होता, परंतु तो झेल पंकज पाटील यांनी ड्रॉप केला. परंतु हा झेल अतिशय चांगल्या प्रमाणे आणि मात्र हा रिप्ले तुम्ही पाहू शकता अगदी स्लो मोशनमध्ये मात्र ठिकाणी रिप्ले पाहायला आपण आणि काय जबरदस्त झेल पंकज पाटीलच्या माध्यमातून टिपला गेला. समीकरण तुम्ही पाहू शकाल. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 30 धाब्यांची गरज. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 39 धावा दाफलकावर 4 गडी आतापर्यंत गमावले स्वराज 11 ढोले संघाने आणि एक चांगली इनिंगचा मात्र अंत झाला. तो म्हणजे फलंदाज शानू माघारी परततोय. अजूनही फैजान आहे खेळपट्टीवर. 5 चेंडूमध्ये त्यांनी 16 धावांचं योगदान आतापर्यंत दिलेले आहे आणि फैजानला आता मात्र साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय नितेश. युवा खेळाडूंच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी या मॅचमध्ये येऊन पडली आहे आणि ती स्वीकारत असताना देखील दिसलेत फलंदाज. विशेषतः फैजानचं कौतुक करावं लागेल. शानूनं ज्या प्रकारे बॅटिंग केली खूप जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे. मात्र आता शानू बाद झाला आहे आणि नितेशला आता कुठेतरी साथ द्यावी लागणार आहे. फैजानला 12 बॉल्समध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक आता 15ची सरासरी आहे. सध्या जो रन रेट आहे तो प्रतिषटक 13चा चालू आहे. 3 ओव्हर्समध्ये 39 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला पूर्णपणे बॅकफुटवर होता ढोळे संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावांवर 2 महत्त्वाचे गडी बाद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर साहिल देखील बाद झाला होता. 3 गडी हे 4 या धावसंख्येवर बाद झाले होते. मात्र त्यानंतर 35 धावांची एक खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. मात्र ती पार्टनरशिप आता तोडण्यात आली आहे. मयूर पाटीलच्या हातात बॉल आहे. त्याचं हे दुसरं षटक असेल. मॅच भरपूर रंगतदार अवस्थेत आहे. जबरदस्त क्रिकेट या स्पर्धेमध्ये आज विशेषतः पाहायला मिळते. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला रोमांच पाहायला मिळाला आहे. हो नक्कीच. कारण आपण जे पाहतो जे क्वालिफाय संघ झालेले आहेत त्या संघांमध्ये आपण या लढती पाहतोय आणि त्याचमुळे मात्र प्रत्येक सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत पाहिला तर आपण रोमांचक स्थितीमध्ये मात्र पोहोचत होता. याचं कारण आपण पाहतोय की जे भलाडे संघ आहेत ते मात्र ठिकाणी आज इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 12मध्ये 15ची गरज होती. पहिला चेंडू मात्र मयूर पाटील हाताला ऑन साईडला मात्र चेंडू ड्राईव्ह केला जातो. मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहेत. पंकज पाटील चूक करणार नाही. सिंगल धाव कंप्लीट केली
आणि सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जाईल 40 आकड्यावर. आता मात्र येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धाब्यांची गरज. सिंगल येथे अगदी सहज उपलब्ध करून दिल्या जातील फलंदाजांना असं वाटतंय, कारण कुकसे टीमच्या कॅप्टनला माहिती आहे की चौकार षटकार जर आले तरच ढोळे संघ हा सामना जिंकू शकतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, खूप चांगली गोलंदाजी. अपील होत आहे आणि यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशात, फलंदाज बाद. पहिला संघ ठरलेला आहे 7 स्टार ट्रॉफी ग्रामीण पूलमधून अंतिम फेरीमध्ये चिरोबा स्पोर्ट वाशेरे संघ. आणि या मॅचमध्ये जर कदाचित अजय एक अनुमान आपण लावू शकतो की जर विकी स्पोर्ट कुकचे संघ जर जिंकला, या ठिकाणी हिट विकेट्स आपण म्हणू शकतोय, तर मागील सत्रामध्ये ज्यावेळी विकी स्फूर्ती चषकाची तुम्ही स्पर्धा पाहिली होती, त्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांसमोर अंतिम फेरीमध्ये लढले होते आणि कदाचित या स्पर्धेमध्ये सुद्धा तो क्षण आपल्याला अनुभवायला मिळू शकतोय. शक्यता नाकारता येत नाहीये. सध्या तरी पारडं थोडंसं जडच दिसतंय आपल्याला या मॅचमध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचं. मात्र सामना अजूनही संपलेला नाही. 10 बॉल्समध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर आलाय खेळण्यासाठी विजय. जबरदस्त बॉल, क्लेवर चेंज ऑफ पेस. स्लोवर बॉलचा जो वापर मयूरनं आपल्या गोलंदाजीमध्ये केला आहे त्याला तोड नाहीये. या चेंडूवर भले भले फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालेले आहेत, कारण हा जो चेंडू आहे तो मयूर पाटीलचा ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा मात्र तो या ठिकाणी वापर करतोय. जेव्हा यॉर्कर टाकतो तेव्हा देखील त्याचा आर्म स्पीड जो आहे तेवढाच असतो आणि स्लो बॉल टाकताना देखील आर्म स्पीड तोच असतो. यावेळेस मात्र दिशा भरकटली गेली. पुन्हा एकदा स्लोवर बॉलचा वापर करण्यात आला होता, लेग कटर, परंतु खूप जास्त ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल होता. 9 चेंडू शिल्लक आहेत, 28 धावांची आवश्यकता. सिंगल डबलने तर आता सामना जिंकता येणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे स्वराज 11 ढोळे संघाला. आणि या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर जास्त युवकांचा मात्र ठिकाणी भरणा आपण पाहतो या ढोळे संघामध्ये. हो, या ठिकाणी पहा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. भरपूर वेगवान चेंडू होता, डायरेक्ट हिट केला जातोय त्या ठिकाणी, परंतु चेंडू एस्टनवर मात्र आदला नाही. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र ठिकाणी दिली जाईल. 1+1 एकूण 2 धावा. धावसंख्या पुढे जाईल आता मात्र या 2 धावेने 43 धावा पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे धावा येणार असतील तर फलंदाजांना काहीही प्रॉब्लेम नसेल. अशा एक्स्ट्रा रन्सची देखील नितांत आवश्यकता आहे ढोळे संघाला. 9 बॉल्समध्ये आता बनवायचे आहेत 27 धावा. 26ची गरज आहे, कारण या चेंडूवर एक वाईट चरपणे तर एक पलून धाव पूर्ण केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. चुकीची आहे. पंचांच्या दोन्ही हात समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळतो, कारण चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने मात्र टर्न झाला आणि त्याचमुळे मात्र एक योग्य निर्णय पंचांकडून आपण पाहतोय. तर आता समीकरण 9 चेंडू आणि 25 धावांचं आहे. असं वाटतं की गोलंदाजाची जास्त स्तुती आपण केली, आपलीच नजर गोलंदाजाला लागली की काय. वारंवार आता दिशाहीन चेंडू पाहायला मिळत आहेत. लांबलचक षटक सुरू आहे मयूर पाटीलचं. बॅटने मात्र कुठलाही मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाही. अजूनही 3 चेंडू टाकायचे आहेत मयूरला. 9 बॉल्स आणि 25 धावा. सामना अजूनही रोमांचक स्थितीत आहे. उपांत्य फेरीची ही लढत. पहिला सेमीफायनलचा सामना चिरोबा वाशिरे आणि सरस्वती खालिंग या 2 संघादरम्यान खेळला गेला होता. काय सामना होता. शेवटच्या बॉलपर्यंत थरार त्या मॅचमध्ये पाहायला मिळाला होता. 1 बॉल 2 धावा असं समीकरण असताना थोडीशी मिसफीड झाली शेवटच्या बॉलवर आणि अखेर वाशिरे संघानं जे टार्गेट होतं 57 धावांचं ते पूर्ण केलं. जयेश शेलार सामनावीराचा मानकरी ठरला त्या मॅचमध्ये. ते फलंदाज थोडासा जायबंदी झालाय, त्यामुळे खेळ थांबवण्यात आलाय. 44 धावा धावफलकावर 5 गडी बाद ही स्थिती आहे सध्या स्वराज 11 ढोळे संघाची. अजूनही सामना संपला नाहीये. 9 चेंडू शिल्लक, 25ची गरज. एखादा मोठा फटका मात्र या ठिकाणी अजूनही मात्र फैजानचं कॉन्फिडन्स वाढवेल, परंतु विजयला सुद्धा मात्र दुसरीकडून मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणि जर इथून जर मात्र स्वराज 11 संघाने जर हा सामना जिंकला तर मात्र नक्कीच मित्र म्हणेन युवक फैजान मात्र या ठिकाणी हिरो ठरू शकतो. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी संघाची आपल्या
स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे, परंतु पहा महत्त्वाच्या क्षणी त्याच्या पायाला आता मात्र कुठे क्रॅम्प्स आलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये महेंद्र मागेसोबत देखील हे झालं होतं. तो देखील खेळपट्टीवर आपल्याला लोळताना दिसला होता. त्याच्या देखील उजव्या पायामध्ये क्रॅम्प्स आले होते. आणि आता फैजान जो चांगली बॅटिंग करताना दिसला या मॅचमध्ये, 6 बॉल्समध्ये 17 धावांचं योगदान त्याने दिलं आहे. अतिशय सुंदर असं स्वर्गीय विक्की स्मृती स्टँड तुम्हाला पाहायला मिळतं आहे, ज्यासाठी सौजन्य लाभलं आहे रुपेश दोंदाराम पाटील साहेबांचं. आणि हा सामना याची तर क्रिकेट रसिक आतुरतेने वाट बघतायत. फायनल मॅच ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशनची या 7 स्टार ट्रॉफीमध्ये जानी स्पोर्ट्स वडपे आणि चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे रायगड या 2 संघादरम्यान. जानी स्पोर्ट्स वडपे संघ जानी सोंगाळ जे माजी सरपंच आहेत, नवनाथ उर्फ जानी सोंगाळ वडपे गावचे, यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे रायगड संघ वाशेरेचे सरपंच माजी सरपंच विश्वास माघे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. उस्मान पटेलला काल आपण पाहिलं, कालच्या शेवटच्या मॅचमध्ये काय धमाकेदार बॅटिंग त्याने केली. परंतु इथे चांगली धमाकेदार बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे डोली संघाच्या फलंदाजांना. आणि या ठिकाणी पहा पायांना क्रॅम्प्स आल्यानंतर मात्र या ठिकाणी त्याचा पुरेपूर फायदा घेतला मयूर पाटीलने आणि योग्य त्या वेळी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आणि पहा अजूनही मात्र तो फिट नाही आहे, परंतु त्यांनी लढण्यासाठी मात्र नक्कीच जिद्द दाखवली, परंतु आपल्या संघाला सामना मात्र जिंकून देऊ शकला नाही. परंतु चांगला खेळ केला, तुला नक्कीच फायदा. पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण युवक आहे. कालसुद्धा आपण आज एक युवक गोलंदाज पाहिला ओपन कॅटेगरीमध्ये, 17 वर्षाचा प्रेम देवकर, काय भन्नाट वेगवान त्याच्याकडनं आपल्याला पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळाली. मोठी देसाई संघाचा मला वाटतं खेळाडू आहे. तर बरेचसे युवा खेळाडू या नवीन हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी करताना दिसले आहेत. आणि आज ढोळे संघाला देखील ह्या 2 युवा फलंदाजांचा अभिमान वाटणार आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे, सामन्याचा निकाल काहीही असू द्या, मात्र अंडर प्रेशर ज्या पद्धतीनं जी पार्टनरशिप आपण बघितली होती फैजान आणि शानू यांच्या दरम्यान, ती कौतुकास्पद राहिली आहे. 6वा गडी बाद झाला आहे. परफेक्ट यॉर्कर मशीन मयूर पाटीलकडून पाहायला मिळाला. त्याने बाद केलेला हा 3रा फलंदाज या मॅचमध्ये. या षटकामध्ये जरूर काही स्वेअर चेंडू त्याने टाकलेत. नवीन बॅट्समन अमोल मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळायचा होता, मात्र चेंडू काही बॅटवर येत नाहीये. बॉल विकेट किपरकडे निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. 7 चेंडू आणि 25 धावा. खरं तर फार मोठी जबाबदारी शिरताज आणि साहिल या 2 खेळाडूंवर होती. तेच दोघे सलामीला देखील आले होते, मात्र ते स्वस्तात बाद झाल्यानंतर फार प्रेशर आलं होतं. तरी त्या प्रेशरमधून संघाला बाहेर काढण्यात आलं होतं, मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक करून दाखवलंय. खोलवा टप्प्याचा बॉल थोडा पुढे सरसावत असताना ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. हवेत खेळण्याचा निर्धार होता, तसा फटका एक्झिक्यूट करता आला नाही. येथे क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 धावा मिळत आहेत. पण कुकसे टीमला माहिती आहे की सिंगल डबलने सामना ढोळे संघ जिंकू शकत नाही. 6 बॉल्स बाकी आहेत, 23 धावांची आवश्यकता. 4 षटकं संपलेत. धावसंख्या 6 बाद 46. नक्की जिथून तर एखादा जर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. या परंतु तशा प्रकारची कामगिरी मात्र ठिकाणी विजय आणि अमोलला मात्र करावी लागेल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 46 धावा धावफलकर पाहायला मिळतात. दुसरी सेमीफायनलची लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर ह्या सामन्यानंतर फक्त 2च सामने बाकी असतील आणि दोन्ही फायनल मॅचेस असतील. एक ग्रामीण गटातून फायनल मॅच असणार आहे या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. आणि दुसरी फायनल आणखी एक खूप मोठी मॅच, ऑल इंडिया ओपनची फायनल, जानी स्पोर्ट्स वडपे विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे रायगड. नवीन गोलंदाज सज्ज होतो या आकाश. 6 चेंडूमध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाहीये. चेंडू भरपूर वेळ हवेत पाहायला मिळाला आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन सेफ लँड होते. तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या. विजयच्या बॅटमध्ये हा फटका पाहिला आपण. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावांची आवश्यकता आहे 21. चांगले स्ट्रोक्स या ठिकाणी खेळावे लागणार आहेत विजयला. अजूनही सामना पूर्णपणे तरी हातातून निसटलेला नाही आहे डोळे टीमसाठी. 5 बॉल्समध्ये 21 धावा ह्या केल्या जाऊ शकतात.
प्रयत्न सुरू आहेत फलंदाजांचे. 2 धावांवर विजय, 2 धावांवर अमोल देखील आहे. सुरेख बॉल, यावेळेस भन्नाट वेग होता. खोलवट टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पूर्णपणे बीट करून गेलाय बॉल बॅट्समनला विकेट कीपरकडे. थोडासा आतमध्ये येणारा बॉल. 4 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची आवश्यकता. चांगली चेंडूची फेकी पाहायला मिळाली. इन स्विंग येते मात्र आपण पाहिलं. अतिशय भन्नाट वेग प्राप्त करतोय आकाश. हो, इथे मात्र फटका हवेत केला. चेंडू मात्र या ठिकाणी मात्र चांगला कॅरी झाला होता. डीप स्क्वेअरकडे चांगला झेल पकडला होता, परंतु पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी गोलंदाजाने केली. आपण नक्कीच रिप्लेमध्ये पाहू शकाल काय निर्णय आहे पंच अजिम अब्दुल्ले. अगदी घारीची नजर पाहतोय आपण. योग्य निर्णय, कारण कुठेतरी गोलंदाजाच्या पायाचा थोडासा तरी भाग लाईनच्या पाठीमागे असणं गरजेचं असतं, तेव्हाच तो लिगल बॉल असेल. अचूक निर्णय पंचांचा. पुढचा बॉल फ्री हिट, सामन्यामध्ये ट्विस्ट. 4-19 हे समीकरण. फ्री हिट बॉल, त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाजाला. स्विंग अँड मिस महत्वाचा येतोय डॉट बॉल कुकसे टीमसाठी. आणि आता 3 बॉल्समध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. डोळे संघाला चेझिंग कंपल्सरी आहे. नक्कीच मित्र म्हणेन की कुठेतरी सिरताज साहिलने थोडीशी घाई केली. जर नक्कीच थोडंसं अजूनही खेळपट्टीवर जर टिकून जर राहिले असतं तर सामन्याचं चित्र आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु चांगली फाईट पाहायला मिळाली युवक फलंदाजांकडनं. पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल. आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की 2 लिगली चेंडू मात्र या ठिकाणी विकीसपूर कुक्षकाला हाताळायचे आहेत. आणि नक्कीच विजयापासून मात्र कोणीही आता मात्र या संघाला वंचित ठेवू शकणार नाहीये. 2 चेंडू 19 धावा. थोडंसं निराश केलं बॅटिंगमध्ये स्वराज 11 ढोली संघाने आज. हो, डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी. चांगला ग्लास केला जातोय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतो आपण. करण शेलार आहेत त्या ठिकाणी. चांगली फेक होतोय. पहिला सामना आपण जर पाहिला तर नेट टू नेट सेमीफायनलची मॅच पाहायला मिळाली, परंतु हा सामना जर आपण आता एनालाइज केलं तर कुठेतरी एकतर्फा रसिकांना पाहायला मिळाला. याचं कारण कुक्षी संघाची अव्वल दर्जाची फलंदाजी या ठिकाणी नक्कीच पंच विचार करतील. इट इज वाईट, कारण बाउन्सर चेंडू इथे मात्र हाताला होता. फलंदाजाच्या अवाकाच्या बाहेर मात्र बाउन्सर होता आणि त्याच मुले मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. शेवटचा बॉल. 17 धावांची आवश्यकता आहे. फक्त औपचारिकता कंप्लीट करायची आहे. गोलंदाजाला यावेळेस लॉफ्टेड फटका. विकेट मिळू शकते शेवटच्या बॉलवर. गोलंदाजाला मात्र झेल स्वीकारला जात नाही. हा चौकार जातोय, परंतु फार उशीर झालाय डोळे टीमसाठी. आणि अखेर हा सामना समाप्त होतोय. ही सेमीफायनलची मॅच जिंकली आहे विकी स्पोर्ट्स कुकसे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन विकी स्पोर्ट्स कुकसे. 7 स्टार ट्रॉफी 2022च्या फायनलमध्ये धडक दिली आहे या विजयाबरोबरच विकी स्पोर्ट्स कुकसे संघानं. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विकी स्पोर्ट्स कुकसे अँड हार्ड लक स्वराज 11 ढोले. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्यांनी अतिशय जबरदस्त बॅटिंग केली. 49 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. आणि त्या खेळाडूचं नाव आहे